रिफ्रॅक्शन मध्ये डिस्कशन सुरू आहे लेन्स मध्ये आपण जस्ट रे डायग्राम्स कंप्लीट केल्या फॉर बोथ द लेन्सेस दोन्ही असतील त्यामध्ये कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह ऑब्जेक्ट कुठे कुठे ठेवल्यावर इमेज कशी बनते की मग त्याचं नेचर काय असतं साईज काय असते या गोष्टी आपण पाहिल्या आता आपल्याला जो लेन्स फॉर्म्युला होता जो आपण काल डिस्कस केला लेन्स फॉर्म्युला यूज करत असताना साइन कन्व्हेन्शन्स फॉलो करायचे असतात जसं 1 मायनस बी 1 बाय मायनस 1 बाय यू इज 1 बाय एफ हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये एक महत्वाचा रिझल्ट होता तो रिझल्ट काय आहे सगळ्यांनी लक्ष ठेवा रूल टेक यू व्ही अँड एफ विथ साइन्स ऑलवेज आता हे जे यू व्ही आणि एफ आहे ज्याला आपण काल यू ला ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणलेले आहे व्ही इमेज डिस्टन्स आणि एफ फोकल लेंथ आहे हे नेहमी आपल्याला विथ साइन्स घ्यायचे आणि मग हे साइन कसे असावेत याच्यासाठी काही सेट ऑफ रूल्स आपण बनवलेले आहेत आणि तोच एक भाग असतो जो मिरर फॉर्म्युल्याला यूज करण्यास हेल्प करतो लेन्स फॉर्म्युला आपण मिरर फॉर्म्युल्यामध्ये यू व्ही कुठं मायनस प्लस घ्यायचा याची फुल प्रॅक्टिस केलेली आहे ओके तर इथे पण आपल्याला काही साइन कन्व्हेन्शन्स लक्षात घ्यायचे कन्व्हेन्शनचा अर्थच असतो की आपण ह्याला मानलेलं आहे हे असं असलं पाहिजे हा ऍक्च्युअल कोणता रूल नाहीये हे मॅनमेड आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मुळात तुम्हाला नेचरमध्ये कुठे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिसत नाही असं कधीच होत नाही की झाडाला निगेटिव्ह 10 आंबे लागले असं कधीच होत नाही नेचर नेहमी कशात बोलत असतो नॅचरल नंबर्स मध्ये नेचरमध्ये होल नंबर्सही नसतात असं नसतं नेचरमध्ये आपण कधी पाहिलं का की इथं 0 ट्रीज नेचरमध्ये आल्या असं होतं 0 आपण ठरवला कॉन्सेप्ट आहे दिसायला मैदान आहे मोकळं मैदान आहे आणि आपण मनानच म्हणालो इथं 0 ट्रीज आहेत तर ऍक्च्युली तिथं ट्रीज असण्याचा काही संबंध नव्हताच आपण ट्रीज नसताना उगच आणल्या ट्रीज आणि मग म्हणालो आता ट्रीज आमच्या डोक्यात आले इथं नाहीये म्हणून 0 ट्रीज तर 0 आपण आणलेला कॉन्सेप्ट आहे लक्षात घ्या नेचरला फक्त नॅचरल किंवा काउंटिंग नंबर्सच माहिती आहेत आणि म्हणून त्यांचं नाव नॅचरल नंबर्स आहे नॅचरल नंबर्स का म्हणतात नैसर्गिक संख्या का म्हणतात कारण नेचरला मिनिमम नंबर 1च माहिती आहे पॉझिटिव्ह त्याला माहित नाही त्याला बनलं आपण पण नाव दिलं त्याला काहीच घेणं देणं नाही तुमच्या नंबरशी रोमन लोक त्याला आईने दाखवतील आपण तिथे 1 लिहू चायनीज काहीतरी वेगळी चित्रकला काढतील ठीक आहे तर प्रत्येक जण आपापला 1 आपापल्या पद्धतीने सांगतो रोमन नंबर्स मध्ये 0 नाहीये तुम्हाला माहिती 6-7 स्टँडर्डला मॅथ मध्ये होतं आपल्याला तर साइन कन्व्हेन्शन्स इज टोटली मॅनमेड हे आपण बनवलेले तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे ग्रेट फिलॉसॉफर अँड मॅथमॅटिशियन रेने देकार्त हे होते तर त्या कार्त वरून त्याचं नाव आहे कार्टेशियन आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये कार्टेशियन असं म्हणतो तर आपण जो कार्टेशियन प्लेन म्हणतो एक्स वाय ऍक्सिस तो पण त्याच्याच नावाने त्या प्लेनला 2D प्लेनलाही कार्टेशियन प्लेन म्हणतात कारण एक्स वाय मध्ये कुठं पॉझिटिव्ह निगेटिव्ह घ्यायचं हे कन्व्हेन्शन आपण इथूनच अडॉप्ट केलेलं आहे आणि म्हणून साइन कन्व्हेन्शन्स हे आपण आपल्या न्यूमेरिकल्सला इझी करण्यासाठी लिहिलेलं आहे बाकी याचा काहीच रोल नाही तर ही खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तर साइन कन्व्हेन्शन्स मध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे जो प्रिन्सिपल ऍक्सिस असतो पहिल्या कन्व्हेन्शन्स एकच मिनिट महत्वाचा कॉल आहे तर लक्षात घ्या हे काय रेकॉर्ड केलं नाही एवढ्या खानशिव्या तर साइन कन्व्हेन्शन जे आहे आपण आता जे साइन कन्व्हेन्शन्स वापरतो हे सगळे न्यू साइन कन्व्हेन्शन्स आहेत यासाठी एक रूल आहे की आपण समजा कॉन्व्हेक्स लेन्स जी आपली कन्व्हर्जिंग लेन्स आहे
तिचाच रेफरन्स लक्षात घेऊ. तर हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. तर आपल्याला असे वाटू शकते की प्रिन्सिपल ऍक्सिस असा का नाही घेतला, व्हर्टिकल का नाही घेतला? तर इट्स पार्ट ऑफ कन्व्हेन्शन. तिथून घेतला तरी काही बिघडलं नसतं. तर ते सुरुवातीलाच काय ठरवायचं आधीच ठरवा. त्याला फॅन म्हणायचं आधीच ठरवलं म्हणजे फॅन म्हणतात. उगाच त्याला उद्यापासून कोणी टेबल म्हणू लागलं ते असं जमणार नाही. तर त्याचं कन्व्हेन्शन आहे. त्याचं कन्व्हेन्शन आहे. कन्व्हेन्शन म्हणजे रूल आहे. आता आपल्याला ह्याला फॅन म्हणण्याची सवय झालेली आहे. टेबल फिरायला म्हणलं तर जमणार. असं नाही होणार. तर सिंपल गोष्ट आहे. इट्स अ कन्व्हेन्शन. तर पहिला कन्व्हेन्शन ऐका सगळ्यांनी. बिलकुल. पहिला कन्व्हेन्शन आहे, की जो प्रिन्सिपल ॲक्सिस असतो इज टेकन अलोंग एक्स ॲक्सिस. कन्व्हेन्शन आहे. म्हणून आपण त्याला काय करतो? एक्स ॲक्सिस मध्ये घेतो. आलं लक्षात? एक्स ॲक्सिसच का घेतात? धिस इज द रिझन. कन्व्हेन्शन आहे म्हणून. हे कन्व्हेन्शन आहे. चला. आणि जो ऑप्टिकल सेंटर असतो, ऑप्टिकल सेंटर याला आपण ओरिजिन मानलेलं आहे. तर आपली नंबर लाईन बघा अशीच होती. त्या कार्टेशियननं क्लिअर सांगितलं, तुम्ही जो XY रेक्टँग्युलर प्लेन त्याला रेक्टँग्युलर प्लेन म्हणतात. का रेक्टँग्युलर प्लेन म्हणतात? त्याच्या मागचं रिझन समजून घ्या. त्याला चिपचाप प्लेन म्हणलं असतं. रेक्टँग्युलर एवढं अवघड स्पेलिंग का दिलं? त्याचं रिझन आहे, की XY ॲक्सिस च्या 2 साइड्स परपेंडिक्युलर असतात. तर रेक्टँगल मध्ये सगळे अँगल परपेंडिक्युलर असतात. म्हणून ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आपापसात चर्चा करू नका. त्याच्यामुळे याचं नाव रेक्टँग्युलर ॲक्सिस पडलेलं आहे. तर रेक्टँगल सारखे ते राईट अँगल्स मध्ये असतात. तर बघा, प्रिन्सिपल ॲक्सिस टेकन अलोंग एक्स ॲक्सिस अँड जो ऑप्टिकल सेंटर आहे, बेटा तुम्ही ते ठेवून द्या. ऑप्टिकल सेंटर ॲट अलोंग नाही, ॲट सॉरी ॲटही नाही, काहीतरी तुमच्या विचारात माझं चुकायले. ॲज ओरिजिन. तर ऑप्टिकल सेंटरला ओरिजिन घ्या, प्रिन्सिपल ॲक्सिसला एक्स ॲक्सिसच्या अलोंग घ्या. आता याच्यात बदलायचा आपल्याला अधिकार नाहीये. तेवढी पात्रता वाढवावं लागेल की तुमचं कोणतरी ऐकलं पाहिजे. खडबे म्हणल्यावर काय करता? जर लक्षात घ्या. तर साधा रूल आहे. त्याच्यानंतर ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम ऑप्टिकल सेंटर. तर जे काही मोजायचंय म्हणजे काय यू, व्ही, एफ हे सगळं ओ पासूनच मोजायचं. नाही तुम्हाला म्हणलं ऑब्जेक्टचं डिस्टन्स सांगा. नॅचरल प्रश्न आहे. कुठून? तो रेफरन्स पॉइंट आहे. तो रेफरन्स पॉइंट म्हणजे ओरिजिन. आणि तो ओरिजिन कोण आहे? ऑप्टिकल सेंटर. तिथून सांगायचा. छान. आता समजून घ्या. आता समजून घ्या. डिस्टन्स along in the direction of incident ray. इन्सिडेंट रे जर असेल तर त्याच्या डायरेक्शन मध्ये जे डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे, पी ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे समजा इन्सिडेंट रेचं हे डायरेक्शन आहे, ठीक आहे, आणि इकडे तुमचा ऑब्जेक्ट असेल आणि इकडे ओरिजिन असेल, तर ओरिजिनला अप्रोच करायला एक प्रकारे बघा इकडून असं येऊ शकतं ना, अप्रोच इंटू ओरिजिन आहे. तर इकडे इन्सिडेंट रे आहे, तर त्या डायरेक्शन मध्ये डिस्टन्स काय घ्यायचं? पॉझिटिव्ह घ्यायचं. असं बघा, आपण याला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणतो आणि याला निगेटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणतो. तर तोच रूल आहे ना. तुम्ही जर ओरिजिन कडून येता, बघा ओरिजिन कडे इन्सिडेंट रे येत आहे, तर तो कुठे चाललाय? टुवर्ड्स द ओरिजिन. म्हणून तर हे डिस्टन्स जर घ्यायचं असेल, कुठे जाणार? इन्सिडेंट रेच्या डायरेक्शन मध्ये जे जाणार डिस्टन्स आहे किंवा डिस्प्लेसमेंट आहे, त्याला पॉझिटिव्ह घ्या. ठीक. आता बघा, अँड ऑपोजिट टू डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रेज इज निगेटिव्ह. म्हणजे बघा, इन्सिडेंट रे इकडे येतोय ओरिजिन कडे आणि ऑब्जेक्ट इकडे. तर ऑब्जेक्ट लेफ्टला आहे
आणि इन्सिडेंट रे राईटला चाललाय. तर ऑब्व्हियसली इन्सिडेंट रेच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट आहे. म्हणून आपण ऑब्जेक्टचं डिस्टन्स निगेटिव्ह घेणार. म्हणून आपण काय म्हणत होतो मिररमध्ये, मिररच्या समोर ठेवलं की निगेटिव्ह. का? कारण इन्सिडेंट रे मिररकडे जायचा आणि ऑब्जेक्ट ऑपोजिट डायरेक्शनला असायचा. म्हणून याला निगेटिव्ह घेतात. हे यातला मेन रूल होता. फोर्थ रूल काय सांगतो बघा, डिस्टन्सेस परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ऍक्सिस along upward direction be always positive. समजलं? and distances इथे घेतलं along इथपर्यंत घ्या, डाउनवर्ड डायरेक्शन बी निगेटिव्ह. एवढाच रूल असतो. आता इन शॉर्ट आपण असं समजू की आपल्याकडे असं माना, हा प्रिन्सिपल ऍक्सिस, हा ऑप्टिकल सेंटर, ही इन्सिडेंट रेची डायरेक्शन, समजा ही इन्सिडेंट रेची ऑपोजिट डायरेक्शन, इथे ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शन आणि इथे ऑब्जेक्ट किंवा इमेज डाउनवर्ड डायरेक्शन. तर सगळी स्टोरी इथून आहे. सगळं कुठून मोजा? ओरिजिन पासून. आता असं समजा इन द डायरेक्शन ऑफ अलॉंग ए, तर इथं तुम्ही काय घेणार? पॉझिटिव्ह, डिस्टन्स पॉझिटिव्ह. इथे काय घेणार? निगेटिव्ह. याला घेणार पॉझिटिव्ह, याला घेणार निगेटिव्ह. हे सगळे रूल इथं आले. समजलं? आणि हा आपला एक्स ऍक्सिस आहे. तर एक्स ऍक्सिसला आपण इथे मानलेलं आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. तर जे सगळे रूल आहेत ते एका फिगर मध्ये कळतात. दिस इज नोन ॲज कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. आता यालाच आपण फॉलो करून आणि मिरर फॉर्म्युला, लेन्स फॉर्म्युला फॉलो करून सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो. बाकी नवीन काही नाही. आता बघा, लेन्स फॉर्म्युला परत एकदा लिहूया. तर 1/v minus 1/u is 1/f. तर याच्याशी रिलेटेड एक कॉन्सेप्ट असतो मॅग्निफिकेशन. ओके, मॅग्निफिकेशन, ज्याला आपण दाखवतो एम या लेटरने. तर मॅग्निफिकेशन काय सांगतो बघा, इट टेल्स अस अबाउट रिलेशन बिटवीन ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड हाईट, दोन्ही बद्दल हे बोलतं, विथ इमेज डिस्टन्स अँड हाईट. ठीक आहे, यांच्यातलं रिलेशन सांगतं बाय टेकिंग, म्हणजे रिलेशन कसं दाखवणार? बाय टेकिंग देअर रेशोज. तर त्यांचे रेशोज घेऊन हे रिलेशन सांगतं. प्रूफच्या फंद्यात जायचं नाही. तर मॅग्निफिकेशन इज गिवन बाय इमेजची हाईट, ऑब्जेक्टची हाईट. आय म्हणजे इमेज, ओ म्हणजे ऑब्जेक्ट. हा रेशो असतो, हा पॉझिटिव्ह साईड मध्ये आहे. ठीक आहे, इट इज ऑल्सो इक्वल टू व्ही बाय यू. हे पण पॉझिटिव्ह आहे. आठवा, मिरर मध्ये निगेटिव्ह होतं, कारण तिथे आपण इमेजच्या साईनला ऍडजस्ट करत होतो. इथे फक्त एक केस सोडून बाकीच्या केसेसमध्ये तेवढा अडचण येत नाही, कारण इकडे दोन्हीकडूनही चान्स आहे. तर इथे निगेटिव्ह पॉझिटिव्हला ऍडजस्ट करण्यासाठी आपण याला पॉझिटिव्ह साईन दिली. आता याला ऍक्च्युली पॉझिटिव्ह का देतात हे तुम्हाला 12वीला गेल्यावर कळेल. आता तुम्ही फक्त फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. तर मॅग्निफिकेशन असं लिहितात. ठीक आहे, कोणी मध्ये मध्ये बोल नका. तर या पद्धतीने तुम्ही त्याला पाहू शकता. हे झालं, हे झालं. चला, लेट्स मूव्ह टू लास्ट टॉपिक. चॅप्टर संपत आपलाच, दॅट इज पॉवर ऑफ लेन्स.
ठीक आहे, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल पी. लक्ष द्या, पॉवर ऑफ लेन्स. तर सगळ्यांनी पॉवर ऑफ लेन्स या कॉन्सेप्टचा अर्थ काय असायला पाहिजे हे समजून घ्या. हा सांगतो की एक लेन्स एखाद्या इमेजला किती मॅग्निफाय करू शकते, त्याला किती रिफ्रॅक्ट करू शकते. रिफ्रॅक्शनच होतं ना लेन्समध्ये. कधी कधी रिफ्रॅक्शन खूप जास्त होतं, कधी कधी कमी होतं. हे लेन्सच्या पॉवरवर डिपेंड आहे. म्हणून लक्षात घ्या, द पॉवर ऑफ लेन्स आपल्याला ऍक्च्युली कशाबद्दल बोलतं बघा. इट टेल्स अस अबाउट पॉवर ऑफ कन्वर्जन्स और डायव्हर्जन्स ऑफ अ लेन्स. एखादी लेन्स एखाद्या इमेजला किती कन्वर्ज किंवा डायव्हर्ज करते. कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर किती कन्वर्ज करते, अदरवाइज डायव्हर्ज करते, ते सांगण्याचं काम याचं आहे. आता ही जी पॉवर ऑफ लेन्स असते, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. पॉवर ऑफ लेन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फोकल लेंथ. असं घ्या, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फोकल लेंथ. तर हा जो 1 आहे इथं शोभत नाहीये, इथे घ्या. इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एफ. आता इथं काय करतात, इन आपण प्रोपोर्शनॅलिटी काढली की के एक कॉन्स्टंट देतो आणि सिम्प्लिसिटीसाठी के ला 1 मानलं. तर पॉवर ऑफ लेन्स येतं 1/f. हा सगळ्यात सोपा फॉर्म्युला आहे आणि याचे सगळ्यात अवघड प्रश्न बनतात. ठीक आहे. म्हणजे लगेच खुश व्हायचं नाही. सोपा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवण्यासाठी. आणि जे क्वेश्चन अतिशय गोल गोल फिरून विचारले जातात. कधी संधी भेटली तर विचारतो. 10th लेवलला नाही विचारत. आता नीट ऐका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इट इज रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. म्हणजे फोकल लेंथ जर जास्त होत गेली तर पॉवर कमी होते. का बरं असं विचार करा तुम्ही. फोकल लेंथ काय असते, फोकस आणि ऑप्टिकल सेंटर मधलं डिस्टन्स असते. तुम्ही इमॅजिन करा, ए बेटा ऐका काय चालू आहे, आपापसात बोलू नका. समजा या दृष्टीने इथं फोकस आहे, F1 फोकस इथं आहे असं धरा. तर या ठिकाणी काही ना काही पॉवर असणार. आता बघा, इथे फोकस आहे, तर इकडून जर लाईट रे आला, आपण असं मानत नाही पण दोन्हीकडूनही चान्स आहे यायला, तर रिफ्रॅक्शन नंतर तो लवकर काय होईल, कन्व्हर्ज होईल. फोकल लेंथ जर कमी असेल तर त्याचं कन्व्हर्जन फास्ट होईल आणि लवकर कन्व्हर्ज होणं म्हणजे पॉवर जास्त आहे कन्व्हर्ज होण्याची. म्हणजे बघा, फोकल लेंथचं डिस्टन्स जर कमी कमी होत गेलं तर पॉवर जास्त होत चाललेली, म्हणून इनव्हर्स रिलेशन असतं. त्याला या असे जे फॉर्म्युले असतात जे बाय एक्सपेरिमेंट काढलेले असतात. नीट आहे का मी काय बोलायलो. नॉट एनी लॉजिकल प्रूफ. Formulas in science or mathematics which are derived using only experiments. फक्त एक्सपेरिमेंटने जे काढतात अशा फॉर्म्युलांना एक नाव असतं. काय असतं सांगता येईल, एम्पिरिकल फॉर्म्युला. एम्पिरिकल फॉर्म्युला म्हणतात. इथून पुढे सायन्समध्ये विशेषतः केमिस्ट्रीत तुम्हाला पाहायला भेटेल. ज्यावेळेस तुम्ही ऑक्सिडेशन नंबर वगैरे जे गोष्टी पुढे डिटेलमध्ये शिकाल अजून, त्यावेळेस तुम्हाला विशेषतः एम्पिरिकल फॉर्म्युला कुठं पाहायला भेटतो, मॉलिक्युलर मास वगैरे करत असताना. ठीक आहे, किंवा आपण पुढे जाऊन ॲव्होगॅड्रो नंबरचे जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्यावेळेस एम्पिरिकल फॉर्म्युला असतो. एम्पिरिकलचा अर्थ असतो फॉर्म्युला डिराइव्ड बाय एक्सपेरिमेंट्स. म्हणजे ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट करून ठरवलं हे रिलेशन. तुम्हाला जर म्हणलं याचं प्रूफ सांगा, देयर इज नो प्रूफ. हे ऍक्च्युअल लॅब मध्ये बसून हजारो डेटा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून जेव्हा कन्फर्म झालं की वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वेगवेगळ्या लेन्सेसला वेगवेगळ्या डिस्टन्सेसला हे रिलेशन नेहमी ट्रू आहे, तेव्हा त्याच्यावर स्टॅम्प बसला, शिक्कामोर्तब झाला की यस दिस इज द रिलेशन.
जसं मॅथ्स मध्ये आपण √2 इज अन इरॅशनल नंबर, याचं आपण लॉजिकल प्रूफ कसं दिलं होतं, तर आपण लॉजिक लावलं की त्याला रॅशनल मानलं, इनडायरेक्ट प्रूफ दिलं. तुम्ही प्रॅक्टिकली त्याला नाही करू शकत. तुम्ही जर डिव्हिजनच करत बसले √2चं, तर कधी म्हणणार ह्याचं डिव्हिजन नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग आहे? देअर इज नो गॅरंटी. पिढ्यानं पिढ्या संपल्या असत्या. कोणतरी म्हणलं असतं पुढे करू तरी एखाद्या वेळेस रिपीट झालं तर काय करावं? तर तिथे एम्पिरिकल फॉर्म नसतो, तिथे लॉजिक असते. इथं लॉजिक नाही, इथे एम्पिरिकल फॉर्म. तर एम्पिरिकल फॉर्म ऐका, मी जे ना दीज आर गोल्डन वर्ड्स, हे पुढे हेल्प करतील. मला टाइमपास करायचा म्हणजे मी बोलत नाही. त्या गोष्टी आतापासून माहित पाहिजे तुम्हाला. दिस इज कॉल्ड रिअल फाउंडेशन. तर एम्पिरिकल फॉर्म्युला एक्सपेरिमेंटली आलेला असतो. हा एम्पिरिकल फॉर्म आहे. त्याला ऍक्च्युअली लॅबमध्ये प्रूव्ह केलेलं असतं, सगळे डिव्हाइसेस वापरून. तर हे त्याच्या मागचं लॉजिक कळलं का झालं, तर असू द्या. आता एक महत्वाची गोष्ट, याचं जे युनिट असतं, आता फोकल लेंथ एक लेंथ आहे आणि लेन्सचं एसआय युनिट असतं मीटर. समजून घ्या. तर याचं जर एसआय युनिट विचारलं तर बघा 1/मीटर येईल. आता 1/मीटरलाच आपण पर मीटर म्हणतो. डिनॉमिनेटर मध्ये आला ना, त्याचं युनिट काय झालं, पर मीटर. आता पर मीटर म्हणणं काही तेवढं चांगलं वाटत नव्हतं, म्हणून याला मॅथमॅटिशियनने एक नाव दिलं, डायऑप्टर. ठीक आहे, डायऑप्टर. आणि याला कॅपिटल डी ने दाखवतात. हा जो डायऑप्टर असतो, नीट समजून घ्या, ऑलवेज इन मीटर. तर पॉवर ऑफ लेन्स मध्ये जो डायऑप्टर असतो किंवा जी फोकल लेंथ असते, ती फक्त मीटर मध्ये घ्यायची, फक्त मीटर मध्ये. आता परीक्षेत मुद्दाम तुम्हाला सेंटीमीटर मध्ये देतील, तर तुम्हाला सेंटीमीटरचं मीटर करता आलं पाहिजे, डिवायडेड बाय 100 करून. ठीक आहे, हा. आता फिजिक्स म्हणते डिवायडेड बाय 100, 1000, 10,000. बच्चों वाली बातें मत करो. फिजिक्स म्हणते 100 लिहू नका, 10⁻² लिहा. स्टँडर्ड फॉर्म असतो. 10⁻², 10च्या पॉवर मधल्या नंबरला म्हणतात पॉवर ऑफ मॅग्निट्यूड. हे कॉन्सेप्ट आहे, लक्ष द्या, बोल नका. तर याचं युनिट काय असतं, डायऑप्टर. आणि फोकल लेंथ नेहमी मीटर मध्ये असली पाहिजे. समजे. आता जर आपण काय केलं हे पण समजून घ्या. एक चांगला रिझल्ट भेटतो. लास्ट आहे, जे तुमच्या सिलेबस मध्ये नाही, पण माझं कर्तव्य आहे, मी सांगतो. मी असं सोडत नाही. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. आपण पाहिलं एकच कॉन्व्हेक्स लेन्स घेतली. मी जर एक कॉन्व्हेक्स लेन्स घेतली ज्याचा पॉवर आहे P1, समजलं, आणि एक दुसरी लेन्स घेतली ज्याचा पॉवर आहे P2. दीज आर टू डिफरंट पॉवर्स. एक जम्मू काश्मीरला, एक कन्याकुमारीला. त्यांच्या पॉवरचं काही घेणं देणं नाही. तर अमेझॉनला सांगून याची डिलिव्हरी इथून उचलून आणली वापस, आणि या दोघांना कंबाईन केलं. तर दोन लेन्स जेव्हा एकमेकांना कंबाईन होते तेव्हा त्यांच्या पॉवरही चेंज होतात. आता हे ऍज अ सिस्टीम म्हणून काम करतात. तेव्हा या दोघांचं जे कंबाईंड पॉवर असेल दॅट इज नथिंग बट P1 प्लस P2. तर लक्षात घ्या, कंबाईंड पॉवर P असेल तर अपन त्याला लिखो P1 प्लस P2. दिमाग लगाओ, ये रहेगा 1/F1, अरे P का फॉर्मूला 1/F है, तो 1/F1 प्लस 1/F2 इट इज 1/F. त्याला कोणतं रॉकेट सायन्स लागते, लॉजिक आहे. तर या पद्धतीने चालायचं. सर मग याला कसं काढतात, काय करणार बाबा, F1 प्लस F2 अपॉन F1 F2 बाय इन्व्हर्ट एंड डू, वर F2 F1 खाली F1 प्लस F2. याला म्हणतात फोकल लेंथ काढण्याचा डायरेक्ट फॉर्म्युला. जर आपल्याला दोन लेन्स किंवा दोन पेक्षा जास्त लेन्स, आता दोन पेक्षा जास्त लेन्स आले तर 1/F1, 1/F2, 1/F3, 3 डिफरंट बेसेस आले तर एलसीएम घ्या. 10वी पर्यंत हे शिकलेले लहानपणी. आता कळतं एलसीएम का शिकतात, इकडे काम पडते ना. अरे बाबा, एकापेक्षा जास्त, दोन पेक्षा जास्त जर तुम्ही लेन्स यूज केल्या तर तुम्हाला 3 फ्रॅक्शन मिळतील 1/F चे, आणि त्यांचे जर बेसेस डिफरंट झाले
तर तुम्हाला कॉमन बेस तर बनवावं लागेल. फॉर दॅट पर्पज वी मस्ट टेक देअर एलसीएम. मोर दॅन तुम्हाला 2 विचारत नाही. सीबीएसईला तर एकच विचारलं तर खूप झालं. तर असं धरून चला. आता स्टेट बोर्डमध्ये कॉम्बिनेशन ऑफ लेन्स आहे. म्हणून मी तुम्हाला सुद्धा इथं सांगून टाकलं, की माझी ड्युटी आहे. तर अशा प्रकारे आपला चॅप्टर संपलेला आहे. थेरॉटिकली तुमचा सिलेबस एवढाच आहे. मी सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आता एक काम करा. वी हॅव 15 मिनिट्स. आता एक जण येणार आहे. हो, पण शांत बसून. काहीच नाही. तुम्हाला जर असं सांगितलं, की 2 लेन्स एकमेकाला कंबाईन केलेले आहेत. एकाची फोकल लेंथ एवढी आहे, दुसऱ्याची एवढी आहे. तर कंबाईनची फोकल लेंथ सांगा. तर डायरेक्ट फॉर्म्युला लावा. हे वरचं मी केलेलं काय? ते प्रूफ आहे. या फॉर्म्युल्यालाच मागे पुढे करून विचारायचं. 1 मार्काचा प्रश्न काय येते? पहिल्या लेन्सची पॉवर ऐका काय बोलायलो 3 डायोप्टर आहे. दुसऱ्या लेन्सची पॉवर 4 डायोप्टर आहे. कंबाईन केलं तर काय होईल? 7. 1 मार्काचा प्रश्न. तोच प्रश्न जर 3 मार्काचा करायचा आहे, तर त्याला फोकल लेन्थ सोबत जोडतील. ओके? अतिशय डिटेलमध्ये चॅप्टर झालेला आहे आता. एक ना एक गोष्ट झाली. उद्याच्या लेक्चरमध्ये मी याचे न्यूमेरिकल स्टार्ट करणार आहे.